सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता पेटीसोबत मिळणार 5 लाख रुपये. आजपासून वाटप सुरू झालेले आहेत. तर आता बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत पेटीसाठी ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहेत. तर आता ज्यांना कुणाला अर्ज करायचा असेल, पेटीसोबत तुम्हाला 5 लाख रुपये मिळणार आहे. सरकारकडून नोंदणीकृत बांधकामगारांना मोफत पेटी दिली जाणार आहे. बांधकाम बांधकाम कामगार योजना पेटी योजना 2026 आणि 27 करिता सुरू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नोंदणीकृत बांधकामगारांना लागणारे आवश्यक कागदपत्र इथे लागणार आहे. तर आता बांधकाम कामगारांना स्वावलंबी बनविणे, स्वतःचा रोजगार सुरू करण्यास मदत करणे, सुरक्षित साधने उपलब्ध करून देणे, जे की आता बांधकामगारांना इथं वस्तू इथं मिळणार आहे. तर आता यामध्ये कोणकोणत्या वस्तू इथं बांधकामगारांना इथं मिळणार आहे. सर्वप्रथम एक पत्र्याची पेटी बांधकाम कामगारांना इथं मिळणार आहे. पाठीवर अडकवण्यासाठी एक बॅग मिळणार आहे. काय मिळणार आहे? बॅग मिळणार आहे. एक पाठीवर अडकवण्यासाठी एक बॅग मिळणार आहे. बांधकाम कामगार यामध्ये घालण्यासाठी त्यांना एक जॅकेट मिळणार आहे. काय मिळणार आहे? एक जॅकेट. एक मिळणार आहे तुम्हाला बॅग, दुसरं मिळणार आहे जॅकेट, तिसरं जे आहे यामध्ये हेल्मेट तुम्हाला मिळणार आहे. काय मिळणार आहे? यामध्ये हेल्मेट तुम्हाला मिळणार आहे. जेवणासाठी 4 जे काही भागाचा डबा इथं तुम्हाला मिळणार आहे. जेवणासाठी एक डबा तुम्हाला मिळणार आहे. पायात घालण्यासाठी बूट तुम्हाला इथे मिळणार आहे. यानंतर सोलर टॉर्च. काय मिळणार आहे? सोलर टॉर्च तुम्हाला मिळणार आहे. यानंतर सोलर चार्जर तुम्हाला मिळणार आहे. पाणी पिण्यासाठी एक बाटली तुम्हाला मिळणार आहे. मॅट म्हणजे चटई मिळणार आहे. मच्छरदाणी मिळणार आहे यामध्ये. त्यानंतर हातमोजे मिळणार आहे. त्यानंतर इमारतीवर काम करण्यासाठी जी की बेल्ट मिळणार आहे. बेल्ट म्हणजे तुमचं संरक्षण याकरिता तुम्ही जर उंचावर काम करत असाल तर तुम्हाला बेल्ट मिळणार आहे. पहिलं म्हणजे तुम्हाला मिळणार आहे यामध्ये बॅग, जॅकेट, हेल्मेट, जे की डब्बा, पायात बूट, सोलर टॉर्च, त्यानंतर सोलर चार्जर, पाण्याची बाटली, चटई, मच्छरदाणी. त्यानंतर इथं बेल्ट मिळणार आहे. हँड ग्लोव्ज म्हणजे मोचे तुम्हाला इथं मिळणार आहे. यानंतर इथे आपलं 5 लाख रुपये मिळणार का? सध्या सोशल मीडियावर जे काही दावा इथं केला जात आहे तर ही माहिती चुकीची आहे. 5 लाख रुपये इथं मिळणार नाही. बरेच व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, यूट्यूबवर व्हिडिओज इथं व्हायरल होत आहे की 5 लाख रुपये मिळत आहे. पण तसं नाही आहे. 5 लाख रुपये इथं मिळणार नाही. पेटी तुम्हाला मोफत मिळते व योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळू शकते. तर त्यामध्ये कसं आहे, अपघात विमा आहे, वैद्यकीय मदत आहे, मुलांच्या शिक्षणासाठी अनुदान आहे, घरकुल सहाय्य आहे. अशा स्वरूपामध्ये तुम्हाला अनुदान इथं दिले जाते. परंतु पेटीसोबत 5 लाख रुपये तुम्हाला इथं मिळत नाही. तर यामध्ये कोण पात्र आहेत? तर यामध्ये 18 ते 60 वर्षावरील लाभार्थी, महाराष्ट्राचा रहिवासी, किमान 90 दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र, जे की बांधकाम कामगार म्हणून. तर बांधकाम कामगार मंडळात तुमची नोंदणी देखील आवश्यक आहे. तर आता योजनेचे जे काही फायदे आहेत तर यामध्ये मोफत साधने, रोजगाराच्या संधी वाढतात, सुरक्षित कामगार, त्यानंतर आर्थिक जी काही स्थिरता, यानंतर आवश्यक कागदपत्रे. तर यामध्ये आधार कार्ड, 2 फोटो, बँकेचं पासबुक, रहिवासी दाखला, 90 दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र हे तुम्ही ठेकेदार किंवा इंजिनिअरकडून घेऊ शकता. यानंतर अर्ज कुठे सुरू झालेले आहेत तर यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तर या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झालेले आहेत. यानंतर वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड झाल्याच्या नंतर आपलं इथे नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर झाल्यानंतर मुंबई उपनगर, मुंबई शहर तर अशा जिल्ह्यांच्यामध्ये समावेश आहे. त्यानंतर सर्व जिल्ह्यांमध्ये अर्ज प्रक्रिया सुरू, ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने इथं उपलब्ध आहे. 90 दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
आधार कार्ड तुम्हाला इथे लागणार आहे, जे की बांधकाम कामगार. तर आता अशा प्रकारचा तुम्हाला अर्जाचा नमुना दाखवून देतो. सर्वप्रथम बांधकाम कामगार नोंदणी PT अर्ज नमुना. यामध्ये अर्जदाराचे संपूर्ण नाव, वडिलाचे, जर तुमचं मॅरेज झालं असेल तर पतीचं नाव इथं टाका. जन्मतारीख तुम्हाला इथं टाकायचं आहे. तुमचं वय किती आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर स्त्री आहे की पुरुष आहे यावरती चेकबॉक्सवरती क्लिक करा. मोबाईल नंबर टाका, गावाचे नाव, तालुका, जिल्हा, तुमचा पिनकोड हे टाकल्यानंतर ओळख माहिती यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड टाकायचं आहे. आधार कार्ड नंबर, रहिवासी दाखला क्रमांक नाही टाकला तरी चालेल. यानंतर इथं तुम्ही कोणतं काम करता, यामध्ये गवंडी आहे, सुतार आहे, लोखंड काम आहे, रंग आहे की इतर आहे. इतर असेल तर इथं लिहून टाका कोणतं काम करता. 90 दिवस काम केलेल्याचे ठिकाण, तर यामध्ये कोण आहे, जे काही ठेकेदार आहे की इंजिनियर त्यांचं नाव, मोबाईल नंबर. त्यानंतर बँकेची जी काही माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. यामध्ये बँकेचं नाव, कोणती तुमचं खातं आहे, सेंट्रल बँक असेल, SBI बँक असेल, तुमची जे काही बँक आहे पोस्ट ऑफिसची असेल त्या बँकेचं नाव, शाखा, खाते क्रमांक, IFSC कोड तुम्हाला द्यायचा आहे. योजनेची निवड तुम्हाला इथं करायची आहे. तर कोणत्या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे, चेकबॉक्सवरती की तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये आपण बांधकाम कामगार साधन पेटी योजना केलेलं आहे. त्यानंतर जोडली जाणारे कागदपत्र, यामध्ये आधार कार्ड, बँकेचं पासबुक, फोटो, रहिवासी कायम पुरावामध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकता. त्यानंतर अर्जदाराची सही इथं लागणार आहे. जे काही तारीखाची टाकून द्या. कार्यालय वापरण्यासाठी यामध्ये अर्ज क्रमांक तुम्हाला मिळून जातो. मंजूर, जे नामंजूर, त्याचप्रमाणे अधिकाऱ्याची सही तुम्हाला बघायला मिळेल. यानंतर पेटी मिळण्याचा जे काही कालावधी आहे यामध्ये 15 ते 45 दिवस लागू शकते. असं नाही की आजच अर्ज केला आजच इथं मिळणार आहे. तर बरेच जणांचे अर्ज इथं का नाकारले जातात, तर 90 दिवस काम केलेल्याचा पुरावा नसतो त्यांच्याकडे. त्यानंतर चुकीची माहिती भरते, नोंदमध्ये चूक करतात, कागदपत्रे अपूर्ण असतात, बँक खाते आधारशी लिंक नसते. त्यामुळे हे प्रॉब्लेम इथे येते. नवीन अपडेट लोकांना माहीत नसते. तर बांधकाम कामगार, आता महिलांना सर्वात पहिले इथं प्राधान्य इथं देण्यात येते. त्याचप्रमाणे काही जिल्ह्यांमध्ये सुरक्षा किट वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिलं जाते. त्यानंतर यामध्ये पाठीवर अटकवण्यासाठी बॅग, जॅकेट, हेल्मेट, जे की डब्बा 4 भागावाला जेवण करण्याकरिता, बूट, टॉर्च, सोलरवरचं चार्जर, बाटली, मॅट, मच्छरदाणी, हेल्मेट, हँड ग्लोव्स इथं इत्यादी जे काही तुम्हाला साहित्य इथं देण्यात येते. PTमध्ये जे काही येते ते. ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर लगेच अर्ज करा व या योजनेचा संपूर्ण लाभ घ्या.